हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, लोक विकास आणि पर्यावरण. सो या युनिटवरचं आपल्याला प्रॅक्टिस एमसीक्यूज बघायचे आहेत. प्रॅक्टिस एमसीक्यूजचा हा पार्ट चौथा आहे. ऑलरेडी 3 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत सेम युनिटवरचे. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत जी होणार आहे 26 मार्चला, राईट. आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवली आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे. सो त्याच्यासाठी पेपर 1 साठी पेपर 1 प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याची फर्स्ट बॅच 5 फेब्रुवारीला स्टार्ट झाली आहे. आता दुसरी बॅच जी आहे ती 10 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. डेली एक टेस्ट असेल किंवा 2 टेस्ट असेल ते 50 डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला ह्या 50 टेस्ट 6 वाजता दिली जाईल आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सबमिट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर 1 कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल. सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील. सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये बघता येणार आहे. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अशी टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये, ठीक आहे. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट साठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 1280 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता. फीस फेस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील. बघूया प्रश्न. भारतात शिसे विरहित पेट्रोल कधीपासून विकले जाऊ लागले? सिन्स वेन वॉज अनलीडेड पेट्रोल सोल्ड इन इंडिया. ठीक आहे, भारतामध्ये शिसे नसलेलं पेट्रोल कधीपासून विकलं जाऊ लागलं हा प्रश्न आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000, 1 फेब्रुवारी 2001. ठीक आहे, 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000 आणि 1 फेब्रुवारी 2001 असे ऑप्शन्स आहेत. आणि यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 3rd आहे, 1 फेब्रुवारी 2000 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या दिवसापासून किंवा इथून भारतात शिसे विरहित पेट्रोल विकण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, ऑप्शन 3rd करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द इको मार्क स्कीम स्टार्टेड फॉर इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. पर्यावरण सुसंगत वस्तूंना इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? जसे की हा युनिट पूर्ण एन्व्हायरमेंट, पीपल डेव्हलपमेंट म्हणजे लोक आणि विकास यांच्यावरती आहे. सो याच्यामध्ये इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. सो याच्यामध्ये विचारलेल्या इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? ऑप्शन्स म्हणजे जे काही प्रोडक्ट्स असतात ते इको फ्रेंडली आहेत हे डिक्लेअर करण्याची योजना कधीपासून स्टार्ट झाली? ऑप्शन्स आहेत 1980, 1991, 2001, 2007 हे ऑप्शन्स आहेत. 1980, 1991, 2001 आणि 2007. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1991. 1991 मध्ये ही योजना स्टार्ट झालेली. कोणती योजना? प्रोडक्ट्सला इको फ्रेंडली इको मार्क देण्याची स्कीम. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, लोगो ऑफ इको मार्क इज डॅश डॅश. इको मार्कचा लोगो काय आहे? इको मार्कचा लोगो डॅश डॅश आहे. आता इको मार्क म्हणजे आपण समजून घेतलं की जे इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही असे प्रोडक्ट्स त्यांना मार्क देऊन दाखवलं जातं की हे इको फ्रेंडली आहेत. सो तो मार्क काय आहे किंवा त्या मार्क मध्ये काय असतं? ऑप्शन्स आर पिक्चर ऑफ द ट्री वृक्षाचे चित्र, इर्थन पॉट मातीचे भांडे, ॲनिमल पिक्चर्स प्राणी चित्र, बर्ड्स पक्षी. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, इर्थन पॉट मातीचे भांडे. मातीचे भांडे हे काय आहे? इको मार्कचा लोगो आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इस्टॅब्लिश. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स आहेत 1972, 1974, 1976 आणि 1978.
1972, 1974, 1976, 1978 हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. आणि कणाची स्थापना विचारलेली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1974. 1974 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि हे काय काम करतं, तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा स्कीम्स किंवा जर कुठे प्रदूषण होत असेल तर त्यांना दंड लावून ते कमी करण्यासाठी काम करण्यासाठी हे मंडळ स्थापन केलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कॉजेस ऑफ ओझोन डिप्लेशन. ओझोनचा ऱ्हास होण्याची कारण काय काय आहेत. ऑप्शन आहे एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, मिथाइल क्लोरोफॉर्म, हॅलोन्स अँड केमिकल्स, ऑल ऑफ द अबोव. इकडे आहेत एअर कंडिशन, रेफ्रिजरेटर, मिथेल क्लोरोफॉर्म, हेलॉन्स, रसायने, वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे ओझोन लेअर. आपण बघितलं होतं पृथ्वीच्या 20 ते 25 किलोमीटर पर्यंत असतो. ठीक आहे. आणि त्या काय काम करतो, सूर्यापासून संरक्षण, सूर्याची जी हानिकारक किरणे आहे त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम करतो. आणि हा ऱ्हास होत आहे, हे ऱ्हास होत म्हणजे कमी होत आहे. तो याचं रिझन काय आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. ऑप्शन 4 म्हणजे काय आहे की या सगळ्यांमुळेच ओझोनचा ऱ्हास होत आहे किंवा ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत हे ओझोनचं प्रमाण कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 रिलेटेड टू. ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 कशाशी संबंधित होतो किंवा आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे किंवा या संबंधी म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल विषयी बरेच प्रश्न विचारले गेले आहेत मागच्या एक्झाम्स मध्ये. ऑप्शन्स आहेत रिडक्शन इन द यूज ऑफ प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफ्लोरोबोन्स, reducing the increasing amount of carbon dioxide, controlling vehicular pollution, control of noise pollution. ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन वापर व निर्मितीमध्ये घट, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण कमी करणे, वाहन प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, हे सगळे काय आहेत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 याच्यापैकी कशाशी संबंधित होता हे सांगायचं आहे. यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर आणि त्याच्या निर्मितीमध्ये घट करणे याच्यासाठी हा प्रोटोकॉल आहे. आणि तो कशामधून होतो, आपण जो AC यूज करतो, रेफ्रिजरेटर यूज करतो त्याच्यातून जो गॅस बाहेर येतो तर त्याच्यामधून हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण त्याचा कमी करण्यासाठी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 स्थापन केला जाता. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच गॅस इज नॉट इन्क्लुडेड इन ग्रीन हाऊस गॅस. हरितगृह वायूमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही. ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हायड्रोजन. हायड्रोजन हा ग्रीन हाऊस गॅसमध्ये येत नाही. बाकीचे जे तिन्ही आहेत ते ग्रीन हाऊस गॅसमध्ये हरितगृह वायूमध्ये इन्क्लुडेड आहेत किंवा येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ओझोन ॲब्झॉर्ब द डॅश डॅश रेज ऑफ सनलाइट. ठीक आहे. ओझोन प्रकाशातील डॅश डॅश किरणे शोषून घेतो. जे आपण बोललो की सूर्यप्रकाशातून जे हानिकारक रेज आहेत ते इथं काय केले जातात, शोषून घेतले जातात. तर त्या रेजला काय म्हटलं जातं. ऑप्शन्स आर गॅमा रेज, सबटल वेव्स, UV रेज. ठीक आहे. गॅमा किरणे, सूक्ष्म लहरी, अतिनील किरणे. ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव, इकडे वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी कुठली किरणं शोषून घेतात, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 UV रेज. ठीक आहे. UV रेज अतिनील किरणे असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. हार्श जे असतात ते रेज किंवा ते खेचून घेतले जातात. ठीक आहे. ओझोन लेअर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया इज अन ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स युरो कन्फर्मिटी सर्टिफिकेट्स रिगार्डिंग पोल्युशन नॉर्म्स ऍक्ट. ठीक आहे. प्रदूषण निकषांबाबत युरो सुसंगत प्रमाणपत्रे देणारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था डॅश डॅश ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर बँगलोर, चेन्नई, पुणे, नागपूर. बेंगळुरू, चेन्नई, पुणे, नागपूर ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पुणे. ठीक आहे. पुण्याच्या ठिकाणी ही संस्था किंवा रिसर्च असोसिएशन काम करते. ठीक आहे. रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वॉज द वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट पास्ड. वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा संमत करण्यात आला. ऑप्शन्स आर 1965, 1972, 1978, 1985. 1965, 1972, 1978, 1985 वन्यजीव संरक्षण कायदा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1978. 1978. ठीक आहे. 1978 साली वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला होता. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे साऊंड लेवल अप टू डॅश डॅश हॅव नो इफेक्ट ऑन हेअरिंग. डॅश डॅश पर्यंतच्या ध्वनी पातळीचा श्रवण क्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. ऑप्शन्स आर 120 डेसिबल्स, 110 डेसिबल, 90 डेसिबल्स, 80 डेसिबल्स. 120 डेसिबल, 110 डेसिबल, 90 डेसिबल आणि 80 डेसिबल्स. हे काय आहे? डेसिबल काय आहे? हे युनिट आहे श्रवणचं, ऐकण्याचं. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. मिनिमम आपल्याला म्हणजे या आवाजामध्ये आपल्याला आवाज ऐकू येतो आणि याचा कुठल्याही प्रकारे श्रवण क्रियेवर परिणाम होत नाही. याच्यापेक्षा जास्त जर नॉईज असेल तर तो नॉईज पोल्युशन होतो आणि तो आपल्या ऐकण्याच्या प्रक्रियेवरती किंवा आपल्या कानांना खूप त्रासदायक असू शकतो. ठीक आहे. म्हणून 80 डेसिबल्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश शांततेच्या टप्प्यात येत नाही. डॅश ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश डज नॉट कम इन द फेज ऑफ पीस. शांततेच्या फेजमध्ये येत नाही. ऑप्शन स्कूल, हॉस्पिटल, टुरिस्ट प्लेसेस अँड कोर्ट. शाळा, हॉस्पिटल, पर्यटन स्थळे आणि कोर्ट्स. ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे टुरिस्ट प्लेस. टुरिस्ट प्लेस इथे शांतता असणार आहे का? प्रत्येक वेळी गर्दी असणारे लोक फिरायला येणार आहे त्यावेळेस तिथे शांतता एक्सपेक्टेड करू शकतो का आपण? एक्सपेक्टेड आहे का? नाही. म्हणून ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 3 पर्यटन स्थळे. ओके, ही शांततेच्या टप्प्यात येत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन. Okay, next question. Noise pollution was made a crime under the Environment Protection Act of India. भारतातील डॅश डॅश पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. कोणत्या कायद्यानुसार? ऑप्शन्स आहेत 1974, 1980, 1986, 1990. 1974, 1980, 1986, 1990. यापैकी कोणत्या कायद्यानुसार ध्वनी प्रदूषण होतं? पर्यावरणाला हानिकारक ध्वनी प्रदूषण असतं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1986. 1986च्या कायद्यानुसार भारतातील पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण करणं हा गुन्हा ठरवण्यात आला आहे किंवा हा त्रासदायक असणार आहे आणि तो गुन्हा होईल. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द रेडिएशन फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्टर ॲट केर्नोबिल साइट इन रशिया. ठीक आहे. रशियातील चेर्नोबिल ठिकाणच्या अणुभट्टीतून किरणोत्सार कधी झाला? ऑप्शन आहे 30 एप्रिल 1985, 30 एप्रिल 1986, 30 एप्रिल 1987, 30 एप्रिल 1988, 30th एप्रिल 1985, 30th एप्रिल 1986, 30th एप्रिल 1987, 30th एप्रिल 1988. हे ऑप्शन्स आहेत आणि यापैकी कोणत्या दिवशी रशियातील चेर्नोबिल येथे अणुभट्टीतून किरणोत्सार झाला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 30th एप्रिल 1986. 30 एप्रिल 1986 साली हा किरणोत्सार झाला होता. ओके, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज इंडियाज फर्स्ट एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट ऍक्ट इनॅक्टेड. भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा कधी झाला? ऑप्शन्स 1990, 1927, 1935, 1943. 1919, 1927, 1935, 1943. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1927. 1927 साली इयरला भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा झाला. ठीक आहे. ओके, सो आजचे क्वेश्चन्स आपल्या इकडे कंप्लीट झालेले आहेत या युनिट वरचे. नेक्स्ट सेशन मध्ये आणखी काही एमसीक्यूज प्रॅक्टिस एमसीक्यूज बघायचे सेम युनिट वरचे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.